अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 2 ऑक्टोबर बुधवार, मात्र उद्या असणारा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या सर्व पित्री अमावस्या आहे। वर्षभरामध्ये ज्या 12 अमावस्या येतात त्यापैकी सर्व पितृ अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते, जी पितरांसाठी खास समर्पित असते। बघा, हा जो दिवस आहे हा पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी, पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी, पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी, पितरांच्या नावाने तर्पण आणि खास घालण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। या दिवशी आपण पितृदोष नष्ट करण्यासाठी, घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी, घराला कुणाची नजर लागलेली असेल, कुणाचे श्राप लागलेले असतील, ह्या सगळ्या श्रापातून, नजरेतून आपल्या घराची मुक्तता करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता, हे सगळेच उपाय खरं तर अत्यंत प्रभावी मानले जातात। मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पितृ अमावस्येचे म्हणजे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या सर्व पितृ अमावस्येचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे। सकाळी उठल्याबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुम्हाला ही एक वस्तू किंवा ही एक गोष्ट ठेवायची आहे। या गोष्टीने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, घरातील कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल, पितरांना ऋण प्राप्त होईल, पितरांना सद्गती प्राप्त होईल, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील। आता हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, आज रात्री झोपण्यापूर्वी, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, जेव्हा कधी, अगदी कोणी 9ला झोपतं, कोणी 11ला झोपतं, कोणी 12ला झोपतं, किती 2लाही झोपतं, जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, एका ग्लासमध्ये, एका लोट्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचंय। जे पाणी घ्याल ते शुद्ध असावं, पिण्यायोग्य असावं। या पाण्यामध्ये 1 चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत। काळे तीळ आणि हे पाणी तुम्हाला आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो, जिथे तुम्ही माठ वगैरे ठेवता किंवा जिथे तुम्ही हंडा ठेवता, जिथे तुमचा ॲक्वा वगैरे असेल, तर तुम्हाला आज रात्रभर जिथे पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी हा ग्लास भरून तुम्हाला ठेवायचा आहे। ठीक आहे। जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, सगळ्यात अगोदर, सगळ्यांच्या अगोदर उद्याच्या दिवशी तुम्हाला उठायचे, जो हा उपाय करणार आहे त्याला सगळ्यात आधी उठायचे। उठल्यानंतर हा जो पाण्याचा ग्लास आहे तो तिथून उचलायचा आहे, घराचं मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला उघडायचं आहे आणि तो जो उंबरठा आहे, समोरचा जो भाग आहे, तिथे हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे। बघा, जेव्हा तुम्ही सकाळीच हे रात्रभर म्हणजे आपल्या पाणवठ्याजवळ ठेवलेले हे पाणी जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपटाल, त्या क्षणात पितरांना ऋण प्राप्त होईल। पित्र, जे अतृप्त पित्र असतील ते शांत होतील, पितरांना सद्गती प्राप्त होईल। कारण पित्र ज्या ज्या ठिकाणी असतात, त्यांचा वास ज्या ठिकाणी असतो ते म्हणजे घरातील दक्षिण दिशा, उंबरठ्याचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो तिथे, घरामध्ये असणारा जो आपला जिथे आपण पाणी वगैरे ठेवतो त्या ठिकाणी, या ठिकाणी मुख्यतः पितरांचा वास सांगितला जातो। जेव्हा तुम्ही सकाळीच उठून हे पाणी त्या उंबरठ्याच्या तिथे तुम्ही जेव्हा शिंपडाल, त्या क्षणात तिथे असणारे जे पित्र आहेत ना ते तृप्त होतील, पित्र शांत होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील। हे केलं की त्याच्यानंतर स्वच्छ सुंदर स्नान करायचं। उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल, 1 चिमूटभर हळद, 1 चिमूटभर मीठ घालायचं, काळे तीळ घालायचे आणि त्याच्यासोबत पिंपळाचं पान घालायचं। बघा, पिंपळाचं पान हे पितरांना प्रसन्न करणार आहे, तर जे काळे तीळ आहेत हे देखील पितरांना प्रसन्न करणारे असतात। जेव्हा या सर्व गोष्टी घालून तुम्ही स्वच्छ पवित्र स्नान कराल, पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल, अतृप्त पित्र जे आहे ते तृप्त होतील। स्नान करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। घरामध्ये कुठेही घाण असेल, कचरा असेल, जाळे जळमट असतील ते सगळे काढायचे आहेत। कारण बघा, उद्याचा दिवस जितका नकारात्मकता संपवण्यासाठी आहे तितकाच घरात सकारात्मकता आणण्यासाठी आहे। उद्याचा जो दिवस आहे तो लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घर स्वच्छ सुंदर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणून घरामध्ये असणारी सगळी जाळ जळमट सगळं काढायचं आहे, कारण परवापासून तशी घटस्थापना, नवरात्रीची सुरुवात होत आहे। ठीक आहे।
इतका करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला देवघरामध्ये छान दिवा वगैरे लावायचा आहे, तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे। ही आपली जी नित्यनेमाने जी पूजा असते ही सगळी करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे। दिवा जो घ्याल तो कणकेचा दिवा घ्यायचा आहे। आपल्याला एक थोडीशी कणिक तांदळाचं पीठ घ्या, ते मळा, त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि त्याचा एक छान दिवा बनवा। ठीक आहे, हा दिवा बनवून झाला की त्याच्यानंतर एक 5 मिनिटं तो थोडासा सुकू द्या। त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे, एकच वात घालायची आणि या दिव्यामध्ये तुम्हाला राईचं तेल घालायचं आहे। राईचं तेल नसेल, काळ्या तिळीचं तेल असेल ते घातलं तरीही चालेल, किंवा घरात जे कुठलं तेल असेल ते घातलं तरी चालेल। त्याच्यात एक चिमूटभर फक्त तुम्हाला तीळ घालायचे आहेत। या दिव्याची जी वात आहे ही दक्षिण दिशेला असेल अशा पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लावायचा आहे। घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, अख्खा असणारा, थोडा मोठा, छोटाही खूप नको खूप मोठा नको, त्या दिव्यात मावेल एवढा एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे। आता घेतलेला जो तुरटीचा खडा आहे हा अभिमंत्रित करायचा आहे। तुम्हाला घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला बसायचं आहे, तुरटी हातात घ्यायची आहे, एक वेळा पितृसुक्तम म्हणायचं आहे, येत नसेल तर ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणा 108 वेळा। त्यानंतर ही तुरटी अभिमंत्रित करा आणि जो उंबरठ्याच्या समोर दिवा लावलेला आहे, उंबरठ्याच्या उजव्या साईडला डाव्या साईडला कुठेही लावा, फक्त उंबरठ्याच्या समोर हा दिवा लावा। जिथे हा दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा तुरटीचा जो खडा आहे तो अर्पण करायचा आहे। आणि लक्षात ठेवा, हा जो दिवा आहे ना उद्या दिवसभर पेटता राहील उंबरठ्याच्या समोर, याची काळजी घ्या। दिवसभर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पेटताच ठेवायचा आहे। विझला तर पुन्हा लावा। संध्याकाळी 6-6:30चा टायमिंग झाला की त्याच्यानंतर हा दिवा विझला तरीही चालेल। दिवा उचला, विझला असेल तर तो आवर्जून उचला आणि उचलून तो त्या दिव्यामध्ये घातलेला जो तुरटीचा खडा आहे तो तिथून काढा आणि हा जो दिवा आहे हा दिवा त्याचा गोल वगैरे करा तुम्ही, किंवा हा दिवा उचलून तुम्ही घराच्या पुढे एखादं मोठं झाड वगैरे असेल त्या झाडाखाली टाकून द्या। कारण बघा उद्या दुपारनंतर जे पृथ्वीला काही आलेले जे आपले पितर आहेत, जे आपले पूर्वज आहेत, यांचा दुपारी 12 नंतर स्वर्गलोकी जाण्याचा मार्ग जो आहे ना तो खुला होत जातो। आणि असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की जेव्हा हे पित्र आपले पूर्वज जेव्हा स्वर्गलोकी जातात तेव्हा त्यांना खूप अंधार असतो। जेव्हा तुम्ही हा दिवा लावाल पितरांच्या नावाने आणि जेव्हा तुम्ही पितरांची म्हणजे पितरांसाठी तुम्ही सेवा कराल किंवा पितरांचं स्मरण कराल, तेव्हा या दिव्याच्या रूपाने, या ज्योतीच्या रूपाने त्यांना प्रकाश दिसत जाईल आणि त्यांचा स्वर्गलोकी जाण्याचा जो मार्ग आहे ना तो खुला होत जाईल। त्यामुळे जेव्हा पितरांना आपण हा म्हणजे त्यांचा अंधार दूर करून जेव्हा आपण त्यांना प्रकाश दाखवू तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील। त्यामुळे ही जी उद्याची सेवा आहे ना ती खास आहे, महत्त्वाची आहे। तुम्ही अगदी 15 दिवसात कितीही सेवा केलेल्या असाल, पण उद्याची ही जी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे ती विशेष आहे। त्यामुळे आवर्जून करा आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा।